हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर इथे शुभ्राची खूप मज्जा चाललेली आहे. तिचे आजोबा तिला हवी ती खेळणी आणून देतात. म्हणजे जवळपास तिच्यासाठी 7-8 खेळणी तरी त्यांनी आणून ठेवली होती आम्ही येईपर्यंत. आणि मग एक खेळणं रोज ते बाहेर काढतात आणि दाखवतात, मी हे आणलं आहे, मी ते आणलं आहे. तर आम्ही गेलो आहे महाडला. महाडला जायचं कारण म्हणजे काय, तर अर्चित आहे माझा मावस भाऊ, त्याला आम्ही घेऊन आमच्या घरी जाणार होतो शुभ्रासोबत खेळायला किंवा त्याला पण चेंज म्हणून. तर मग इथे बेकरीमध्ये थांबलो आहे, थोडासा खाऊ घेतला, तिथे थोडासा खाल्ला आणि मग घरी आलो. आता घरी येऊन संध्याकाळ झाली होती आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे आमच्या इथे दर गुरुवारी स्वामींची आरती असते. आमच्या मागे स्वामींचं मंदिर आहे, तर सगळेजण येतात संध्याकाळी आणि स्वामींची आरती करतात. खूप छान उत्साह वाटतो, सगळेजण येतात एकत्र, मस्त आरती होते, एक 10-15 मिनटं प्रसाद असतो आणि मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. तर इथे मस्त सगळ्यांचा डान्स चालू आहे, मामा वाजवतोय आणि आजी आजोबा आणि नात हे डान्स करत आहेत. तर मी गपचूप बाजूला होऊन शूटिंग करत होते आणि यांचं काय चाललंय ते गपचूप बघत होते. तर शुभ्राला भरपूर मामा आहेत आणि हा मामांमधला सगळ्यात छोटा मामा आहे. तर ह्याचं नाव आहे अर्चित आणि हा माझ्या छोट्या मावशीचा मुलगा आहे. तर इतका गोड आहे, शुभ्राला जे हवं ते तो करतोय. म्हणजे आता ह्याला मी चहा प्यायला दिला होता, त्याला म्हटलं चहा आणि बिस्किट खा, तर शुभ्रामध्ये आली. शुभ्रा म्हणते मला भरव, म्हणून हा शुभ्राला भरवतोय. तर तिचे आजोबा करतात देवांचा जप आणि ही म्हणते की मला उचलूनच घ्या, म्हणून ते पण तिचे इतके हट्ट पुरवत आहेत, ती म्हणेल तसं ते वागत आहेत. शुभ्राला खेळायला फ्रीजमधनं बर्फ आणून देतात, गपचूप आईस्क्रीम देतात, चॉकलेट देतात आणि त्यामुळे गावाला आल्यावर शुभ्रा माझ्याकडे कमी आणि आईबाबांकडेच जास्त असते. तर आता हे आहे शुभ्राचे चुलत आजोबा, म्हणजे माझा सख्खा काका. तर मला 2 काका आहेत, तर हे दोघंही इतके शुभ्राचे लाड करतात आणि त्याच भरीतभर हे तिघंही मिळून शुभ्राचे इतके लाड करतात, जे ही म्हणेल तसं हे तिघंही वागतात. त्याच्यामुळे मग हिला आजोबा हे प्रिय आहेत. तर चला, असा होता आजचा दिवस. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.